घरामध्ये फणसाच्या भरपूर अशा बिया असतात आणि बियाचा काय करायचा विचार पडतो. आणि आज मी तुम्हाला अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणारी फणसाची बियांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटले, पाटली किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण आपल्या फणसाच्या बियांची भाजी कशी बनवायची ते बघूया. ते सुद्धा घरगुती मसाले वापरून भाजी बनवणार आहोत. फणसाच्या बियांची भाजी करण्यासाठी फणसाच्या बिया आहेत ह्या मी उकडून घेतलेल्या आहेत. आता इथे उकडताना मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्याचप्रमाणे मी कुकरमध्ये जेव्हा शिजवल्या तेव्हा 4 शिट्या घेतल्या होत्या. आता ह्या सर्व ह्या बियांची आपण सालं काढून घेणार आहोत. बघू शकता ही सर्व आपण सालं काढून घ्यायची. त्यानंतर आपण ह्या बिया आहेत ह्या चाकूच्या साहाय्याने सर्व कट करून घेणार आहोत. असे आपण लहान लहान तुकडे कट करून घेणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीने. आता सर्व ह्या बिया मी साफ करून घेते आणि करून घेते. आता इथे बघू शकता मी फणसाच्या बियांची सालं काढली, त्याच्यानंतर कट करून घेतले, असे लहान लहान तुकडे केलेत, काही थोडेसे असे फोडून सुद्धा घेतलेले आहेत. आता इथे भाजी जी आपण बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्ये त्याच्याकरता एक लहान टॅमॅटो घेतला आहे, बारीक कट करून घेतले आहे. त्याचप्रमाणे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत आणि बारीक कट करून घेतले. आणि बाकी सर्व जे मसाले आपल्याला लागणार आहेत ते घरगुती आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर चला आपण ही भाजी आता फोडणी देऊया. भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे आणि एक पळी भरून मी ह्यामध्ये तेल घातले. तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता इथे बघू शकता मी 2-3 राई घातल्यात, कारण तेल आहे हे गरम झालं पाहिजे, म्हणजे कडकीत अशी आपल्याला ही फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी आता 1 टेबलस्पून इथे राई घालते आणि बघू शकता मस्त अशी ही राई आहे ही तडतडते इतकी आपल्याला फोडणी द्यायची आहे. 1/2 टेबलस्पून हिंग पावडर, 1 टेबलस्पून जिरं, थोडासा कढीपत्ता, मस्त अशी ही फोडणी दिलेली आहे आणि फोडणीला सुवास आहे ना खूप सुंदर येतोय. आता इथे आपल्याला घालायचं आहे कांदा, मिक्स करून घेऊया. इथे कांदा आहे 1-2 मिनिटांसाठी आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. तर इथे थोडासा कांदा आहे हा लालसर करून घेतला आहे. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो, ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांदा टॅमॅटो आहे हे 2 मिनिटांसाठी मी शिजवून घेतलं. त्यानंतर इथे मी घालते मीठ, म्हणजे कांदा आणि टॅमॅटो आहे हे लगेच कोमजलं जातं म्हणून एक थोडंसं आपण मीठ अगोदर घालायचं. आता 2 मिनिटांसाठी पुन्हा असं मस्त असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा आणि हा टॅमॅटो आहे मस्त असा शिजला जाईल. आता इथे बघू शकता कांदा आणि टॅमॅटो आहे मस्त असं कोमजलं आहे, इतकं आपण तेलावर हे परतवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला घालायचे आहेत घरगुती मसाले. तर इथे 1/2 चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते आणि त्यानंतर आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आलं लसूण हे परतवून घ्यायचं आहे तेलावर, जेणेकरून तर जेवढा कच्चापणा आहे हा सर्व निघून गेला पाहिजे. आलं लसूण आहे हे परतवून झालं आहे. आता इथे 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. आता इथे तिखट आहे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. त्याचप्रमाणे 1/2 चमचा हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 चमचा शेंगदाणा कूट, घरगुती मसाला साठवणीचा 1 चमचा. आता इथे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे हे सर्व मसाले आहेत आपल्याला तेलावर छानसे परतवून घ्यायचे, जेणेकरून ह्या मसाल्याचा सुवास आहे ना खूप छान तेलामध्ये उतरतो. फणसाच्या बियांची भाजी आहे ना ही चवीला 1 नंबर लागते. चपाती भाकरीसोबत, त्याचप्रमाणे डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, इतकी सुंदर तयार होते. ते मसाले हे आपण तेलावर परतवून घेतले आणि मसाला तेल सुद्धा सुटलेला आहे. या मसाला सुवास आहे ना इतका सुंदर येतो. आता इथे ना आपल्याला एक अर्धा कप पाणी घालायचे. इथे आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता इथे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण झाकण ठेवणार आणि 1-2 मिनिटांसाठी ह्या मसाल्याला वाफ देणार आहोत. 1-2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलूया आणि बघू शकता मस्त अशी वाफ आली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या रशाला तरी सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. त्यानंतर इथे आपण फणसाच्या जे बिया घेतल्या होत्या त्या सर्व आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. सर्व मिक्स करून घेऊया. आता इथे ना फणसाच्या बिया आहेत ह्या आपण उकडून घेतल्या होत्या, त्यामुळे ह्या भाजीला ना शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. पण इथे आपण सर्व मसाले घातलेत आणि हे मसाले आहेत ह्या फणसाच्या बियांमध्ये मस्त असे मुरले पाहिजेत, म्हणजे भाजीला टेस्ट आहे ही खूप सुंदर येते. ह्या फणसाच्या बिया आहेत ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या. त्यानंतर इथे आपण झाकण ठेवायचे आणि ते झाकणावरती आपण पाणी ठेवायचे. आता इथे ना मी झाकणावर पाणी ठेवले. हे पाणी आहे हे आपण गरम होते आणि त्यानंतर आपल्याला जर का भाजीमध्ये हे
पाणी लागलं तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पुन्हा भाजीमध्ये पाणी घालायचं आणि ही भाजी 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायची. 5 मिनिटं झाली आहेत आणि ह्या अगोदर सुद्धा मी एकदा भाजीमध्ये चमचा फिरवला होता, कारण जेणेकरून पाणी वगैरे लागलं तर मी ह्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकलं होतं. आता हे थोडंसं पुन्हा पाणी हे गरम झालं हे आपण भाजीमध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि भाजी बघू शकता मस्त अशी रेडी झाली आहे. कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितलं ही भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे इथे ना आपण थोडासा पाण्याचा वापर करायचा, म्हणजे ही भाजी जी आपण बनवणार थोडीशी अशी पातळ अशी आपण भाजी बनवणार आहोत. आता इथे आपल्याला थोडंसं गूळ घालायचं आहे. आता हे गूळ आहे हे ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण गूळ घातल्यामुळे थोडीशी भाजीला ना टेस्ट जास्त वाढते. त्याचप्रमाणे भरपूर सारी इथे आपल्याला घालायची आहे कोथिंबीर. मिक्स करून घेऊया. एक नंबर अशी घरगुती साहित्यामध्ये बनणारी चविष्ट अशी फणसाची भाजी आहे ही रेडी होते आणि दिसायला देखील खूप सुंदर अशी दिसते. टेस्ट काय एक नंबर अशी होते. आता इथे आपण पुन्हा इथे झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवणार आहोत. आता इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी ही भाजी आहे पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही भाजी आहे 2 मिनिटासाठी पुन्हा मी शिजवून घेतली आणि थोडंसं हे पाणी आहे गरम केले हे पुन्हा मी भाजीमध्ये घालते. मिक्स करून घेऊया. आणि भाजी आहे ही मस्त अशी रेडी झालेली आहे, बघू शकता एकदम सुंदर अशी ही भाजी रेडी झाली. तिथे आपण गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांसाठी ही भाजी आहे आपण थंड करून घेऊ आणि त्यानंतर एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊया. आता बघू शकता ही फणसाची भाजी आहे खाण्यासाठी रेडी झाली आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसते. मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी सुंदर अशी ही रेडी होते. डब्यासाठी नेण्यासाठी त्याचप्रमाणे डाळ भातासोबत चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी खास मी फणसांच्या बियांची भाजी कशी बनवायची ती दाखवली आहे, ती पण घरगुती साहित्यामध्ये. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच एक लाईक आणि हाईप करा. त्याचप्रमाणे चॅनल कोणी नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो तो घरगुती साहित्यामध्ये घरगुती मसाल्यापासून आपण रेसिपी बनवत असतो. नाश्त्याच्या रेसिपी, स्वीट डिश आणि जेव्हा वेगवेगळे सण येतात त्या सणासुद्धामध्ये सुद्धा आपण रेसिपी बनवत असतो. आणि सर्व ह्या रेसिपी जर का तुम्हाला बघायच्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बरेच जण व्हिडिओ बघतात आणि लाईक आणि हाईप करत नाही, तसं काही करू नका. तर एक लाईकसुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो, तर लाईक करा. आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.